सगळ्यांना माहित आहे की डी गुगेश दुनियाचे सर्वात यंगेस्ट चेस चॅम्पियन बनले आहेत, पण त्यामागील सक्सेस स्टोरी आहे ती प्रत्येक जणाला कळालीच पाहिजे। गुगेशच्या या प्रवासात जितका स्ट्रगल त्यांनी केला त्याहीपेक्षा जास्त म्हणा या दोघांनी सारखाच केला। डी गुगेशचे वडील डॉक्टर रजनीकांत जे की एक सर्जन होते, त्यांनी स्वतःच्या जॉबवरून रिझाइन केले। त्यामागील कारण म्हणजे स्वतःच्या मुलासोबत दुनियाभर फिरून सर्व टूर्नामेंट अटेंड करू शकतील। त्यांची आई पद्मा ती एक मायक्रोबायोलॉजिस्ट होत्या। ते जेव्हा गुगेशच्या वडिलांनी जॉबवरून रिझाइन केले त्यावेळी त्यांनी स्वतःच्या पगारीवर घर सांभाळले। आणि गुगेशचं बोलायला गेलं तर 4थ्या वर्गापासून त्यांनी फुल टाइम स्कोरिंग सोडून ध्यान चेसकडे लावले। विचार करा की पूर्ण परिवाराने आपल्या स्वप्नांना गुगेशच्या मध्ये लहान वयात असतानाच पाहिले होते। आज त्यांचे प्रत्येक सॅक्रिफाईस सफल ठरले आणि गुगेशने भारताचे नाव पूर्ण दुनियामध्ये झळकावले। डी गुगेश भारताचा यंगेस्ट चेस चॅम्पियन ठरला। ह्यावेळी त्याच्या वडिलांना काय फील होत असेल 2017 साली जेव्हा ते बोलले होते की मी दुनियाचा यंगेस्ट चेस चॅम्पियन बनून दाखविलं। I want to become the youngest world chess champion. आणि त्याने ते करून दाखविले। माणूस जसा विचार करतो ना तसं त्याच्यासोबत घडायला लागतं। त्यामुळे स्वप्न असं बघा की कोणी तिथपर्यंत पोहोचलं पण नाही पाहिजे। समोरचा खेळाडू रिलेन 32 वर्षाचा होता। 2018 मध्ये सलग 108 दिवस न हारण्याचा पराक्रम त्याने केला होता आणि त्या माणसाला गुगेशने हरविले। फायनलमध्ये दोघं पण बराबरीलाच होते, टाय पण झाले असते, पण रिलेनने एक चूक केली आणि ते म्हणतात ना की कष्टासोबत नशीब पण लागतं, तसंच काहीतरी झालं गुगेश सोबत आणि तो जगातील यंगेस्ट चेस चॅम्पियन बनला। 18 वर्षाचा असताना 32 वर्षाच्या चेस मास्टरला हरविणं जोक नाहीये। हे आयुष्यात काही पण होऊ शकतं, फक्त त्या लेवलचं माइंडसेट आणि त्या लेवलचे प्रयत्न आपण करीत राहिलं पाहिजे। गुगेश भारताच्या यंग पोरांसाठी एक उदाहरण आहे की काही पण होऊ शकतं, एज मॅटर करीत नाही। ह्या इन्स्पायरिंग स्टोरीला आपल्या प्रत्येक फ्रेंडला शेअर करा ज्याला तुम्हाला सक्सेस होताना बघायला आवडेल।